वाशिममध्ये विधानसभा निवडणुकीचे एकूण 66.01% मतदान। वाशिम, रिसोड, कारंजा अशा 3 मतदारसंघाचा समावेश। परभणी जिल्ह्यामधील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 70.38% मतदान। जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या मतदारसंघाचा समावेश। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या 6 मतदारसंघांमधल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 71.27। चिमूर आणि ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक मतदान। नाशिकच्या नांदगावमध्ये मतदानाच्या दिवशी 7 वेगवेगळे गुन्हे दाखल। आचारसंहिता भंग, शिवीगाळ, दमदाटीसह मतदारांना धमकावल्याच्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन। सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक। प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहेत। त्यांनी भाजपच्या सोबत आतून हात मिळवणी केली आहे। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची टीका। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते निलेश कराळे यांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या मुलानं मतदारसंघामध्ये दहशत निर्माण केली आहे। धनंजय मुंडेंचा आरोप। घाटनांदूर, मुरंबी तसंच चोथेवाडी इथे मतदान यंत्रांची तोडफोड। पुण्यातल्या इंदापूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। विखे पाटील यांच्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप। काँग्रेसकडून ट्विटरवरती व्हिडिओ शेअर। काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी बनावट कागदपत्रांसह अनेक मतदार पकडले। पिंपरी विधानसभेमधील मतदान केंद्रावरती गोपनीयतेचा भंग। एका मतदारानं राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचं मोबाईलमध्ये केलं कैद। व्हिडिओ व्हायरल। बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावरती मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मोबाईल बंदी असताना सुद्धा व्हिडिओ काढून व्हायरल केल्यामुळे गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या सदर बाजार परिसरामध्ये राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, काही काळ तणावाचं वातावरण। कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची। टेंबलाईवाडी उड्डाण पूल इथे राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावरती जात असताना घडला प्रकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।